राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. गोवंश हत्याबंदीचा सरकारचा निर्णय योग्य, हायकोर्टाचा निर्णय. आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती पुरवठा विषयक बैठक संपन्न. उद्या नांदेडमध्ये डॉक्टर आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान कार्यशाळा. विचारवंत प्राध्यापक हरी नरके व डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे व्याख्यान. किनवट शहरात पाण्याची भीषण टंचाई, तसेच काही भागात विद्युत पुरवठाही खंडित. देगलूर येथे ऑटो उलटून 5 जण जखमी. आता बातमीपत्र विस्ताराने. गोवंश हत्याबंदीबाबत सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा वैध असल्याचं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात मिलिंद रानडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनवाई दरम्यान हायकोर्टाने गोवंश हत्याबंदीचा महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायम राहणार आहे. दरम्यान याचिकाकर्ते मिलिंद रानडे यांनी निकालाचं वाचन केल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. किनवट शहरातील ग्रामीण भागातील प्रत्येकी 5 दुकाने दक्षता समितीच्या सदस्यांसमोर तपासावे व अन्नधान्य वितरणावर पुरवठा विभागाने काटेकोर नियंत्रण ठेवावे व जनतेला अन्नधान्याचा लाभ मिळू द्यावा, असे आवाहन आमदार प्रदीप नाईक यांनी मंगळवारी किनवट येथे केले आहे. आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती पुरवठा विषयक बैठक मंगळवारी तहसील कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी तालुक्यातील पुरवठा विषयक बाबींची संपूर्ण माहिती नायब तहसीलदार मोहम्मद अझीमुद्दीन यांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिली. तालुक्यात नवीन रॉकेल किरकोळ परवाने मंजूर करण्यासाठी एकूण 60 गावाचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले असून बचत गटाकडून 30 एप्रिल पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त बचत गटांनी अर्ज करावेत, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. बैठकीस नगराध्यक्षा इंदुताई कन्नाके, उपनगराध्यक्ष साजिद खान, जहीरुद्दीन खान, अभय महाजन, गजानन बोलचट्टीवार, साजिद बडगुजर, यादव लदाळे, शांताबाई मोहिते इत्यादींची यावेळी उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान 2015 अंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकारी व शिक्षकांसाठी 30 एप्रिल रोजी 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद वर्षभर विविध कार्यक्रम घेणार असून याचाच एक भाग म्हणून 30 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंद गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहीफळे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची उपस्थिती राहणार आहे. व्याख्यानानंतर 3 सत्रात शैक्षणिक परिसंवाद घेण्यात येणार असून पहिल्या सत्रात मराठी व इंग्रजी भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षकांना कोणत्या अडचणी येतात आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर हेमंत कारले, सुरेश दंडवते, रुशाली देशपांडे, चंद्रकांत अमलापुरे, प्राध्यापक डॉक्टर दीपक कासराळीकर सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात गणित तज्ज्ञ JP गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात देवानंद बोराटे, उमाकांत कांजळे, MP सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. तर शैक्षणिक परिसंवादाच्या तिसऱ्या सत्रात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कोणत्या दृकश्राव्य साधनांचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करता येईल या विषयावर विचार मांडण्यासाठी व्यंकटेश कल्याणकर, प्रियदर्शनी हिंगे व सुनील आलुरकर हे सहभागी होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी धीरज कुमार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे,
शिक्षण सहसंचालक गोविंद नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कुमार सोनटक्के, चित्तप्रकाश देशमुख, आशोष देवकरे, HU पठाण यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. किनवट नगर परिषदेचे अधिकारी कर्तव्यात कसूर करत असून कार्यालयात अनुपस्थित राहतात. केवळ शहरात जुन्या रस्त्यावर नवीन रस्ता बनवून तो अर्धवट सोडला आहे. शहरात पाणी पुरवठा खंडित झाला असून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. किनवट नगरपालिका क्षेत्रात दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण्यासाठी साठेनगर ते सिद्धार्थनगर पाईपलाईन पाण्याचे जलकुंभ उभारण्यात आले, परंतु पालिका प्रशासनाने या भव्य विशालकाय जलकुंभात पाणी शुद्धीकरण मधून पाईपलाईन न जोडल्यामुळे प्रभाग क्षेत्रातील दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौक परिसरातील सार्वजनिक बोरवेल बंद पडली आहे. विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. विंधन विहिरीचे स्टार्टर जप्त करून या क्षेत्रात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करीत आहेत. तेव्हा त्यांच्या सेवा काळामधील त्यांच्या वतीने जी देयके अदा केली त्या कामाची स्थळ पाहणी करावी. तसेच ते या ठिकाणाहून इतरत्र स्थानांतर करून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या पूर्ण कारभाराची जोपर्यंत चौकशी पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यांना किनवट नगरपालिकेतून मुक्त करण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे. अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. देगलूर तालुक्यातील मौजे किनी मरखेल रस्त्यावर लग्न सोहळा पार पाडून गावाकडे परत येताना ऑटो उलटून 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून अन्य लोकांना किरकोळ मार लागला आहे. तालुक्यातील किनी येथे ऑटो व वराडी मंडळींना घेऊन दिनांक 28 एप्रिल रोजी खानापूर येथे लग्नासाठी गेला होता. लग्न लावून गावाकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या ऑटोवरील चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो किन्नी मरखेड रोडवर पलटी झाला. यात 5 वराडी गंभीर जखमी झाले आहेत तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात जखमी झालेल्यांपैकी शिवाजी विश्वनाथ शिंदे वय वर्ष 35 राहणार किनी, बजरंग शिवाजी शिंदे वय वर्ष 12, अर्चना शिवाजी शिंदे हे तिघे एकाच कुटुंबातील आहेत. तर मच्छिंद्र रामदेव रेड्डी, रामा सोनी व जयश्री प्रकाश मेहत्रे हे एकूण 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. किनी मरखेल या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठी तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या विभागातील नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नेपाळ भूकंपात सुमारे 25,000 स्थानिक काठमांडू सोडण्याच्या तयारीत. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सुनील तटकरे कायम. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. औरंगाबाद महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे. स्मार्ट सिटी योजना 100 शहरात लागू करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. गोवंश हत्याबंदीचा सरकारचा निर्णय योग्य, हायकोर्टाचा निर्णय. आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती पुरवठा विषयक बैठक संपन्न. उद्या नांदेडमध्ये डॉक्टर आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान कार्यशाळा. विचारवंत प्राध्यापक हरी नरके व डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे व्याख्यान. किनवट शहरात पाण्याची भीषण टंचाई तसेच काही भागात विद्युत पुरवठाही खंडित. देगलूर येथे ऑटो उलटून 5 जण जखमी.
आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.